नमस्कार प्रेक्षक मित्रांनो। तर आता या ठिकाणी सत्या मंजूला म्हणतो, वाघमारे जा तुम्ही आता घरी। तेव्हा आता मंजू म्हणते, आधी तू मला सांग की काय झालंय, त्याशिवाय मी जाणार नाही। तेव्हा आता सत्या म्हणतो, हे बघा वाघमारे, तुम्ही सांगितलं का मला नकार देण्यासाठी काय कारण होतं, आता मी कशाला सांगू, तुम्ही घरी जा की तुम्हाला बरोबर सगळं कळेल। तेव्हा आता मंजू घरी जाते आणि बघते तर काय तिची मम्मी तिची वाट बघत असते। तर आता इकडे आमरी सुद्धा खूप नाराज झालेली असते, ती स्वतःला कोंडून घेते। ती तिच्या आईला म्हणते की आई तू खूप चुकीचं केलंय, तू असं करायला नाही पाहिजे होतं, तुझ्यामुळे दीदीचं नुकसान झालं, दीदी आपल्यापासून दूर गेली, असं तसं तिच्या आईला खूप दोष देत असते। तर तिची आई दरवाजा ठोकते की म्हणजे आमरे उघड बरं। तेव्हा आता डीजे सुद्धा तिला म्हणतो की आमरे उघड, राग नको करू, उघड दरवाजा। तर आता आमरे काही उघडत नसते। तेवढ्यात आता मंजू येते आणि मंजू म्हणते आई। तेव्हा आता तिची आई म्हणते, आमरे दीदी आली, मंजू आली, माझी मंजू आली, चल ये पटकन बाहेर। तेव्हा आता तिची आई तिला गळा भेटते, ते म्हणजे खूप रडते पण आणि गळ्यात गळा घालून खूप रडते। मंजू तू कशी बाळा, चांगली आहे ना, त्या माणसाने तुला काही केलं तर नाही ना, असे तिची सगळी विचारपूस करत असते। तेवढं आता आमरे येते आणि म्हणते, दीदी तू चांगली आहे ना, तू कशी होती, काय होती, काही खाल्लं पिल्लं की नाही वगैरे तिची सगळी विचारपूस करत असते। तेव्हा आता मंजू म्हणते, आई तू कशी आहे, काय बरी आहेस ना। तिची आई म्हणते, तू माझं काय विचारते, तू कशी आहे बाळा, तुला त्या माणसांनी खरंच त्रास दिला नाही ना, मला खरं खरं सांग बरं का। तेव्हा आता तिची आई म्हणते, नाही मम्मी मला काहीच त्रास झाला नाही। तेव्हा आता मंजूची आई म्हणते, माफ कर मला, हात जोडून म्हणत असते, माफ कर मला। तेव्हा आता मंजू म्हणते, का तू कशाला माफी मागतेस आई। तेव्हा आता आई म्हणते, सत्यजितराव तुझ्या आयुष्यात असतील ना तर तू कायम खुश राहशील बाळा। मंजू तू खरंच सत्यजितरावांसोबत परत लग्न कर, मला हे आधी कळायला हवं होतं, मला ही चूक सुधारायची एक संधी दे बाळा, तुला आनंदित संसार करण्यासाठी बघायचं आहे मला, आणि तेही सत्यजितरावांसोबत, अशी तिची मम्मी म्हणत असते रडत रडत। मी तुला वचन दिलं होतं सत्यजितरावांना नकार दे म्हणून, त्या वचनातून मी तुला आता मुक्त करते बाळा। तेव्हा आता मंजू म्हणते, आई तुला कोणी काही बोललं का, तुझ्यावर दबाव आणला का। तेव्हा आता मंजूची आई म्हणते, अगं ते कारण आहे ना, मी त्यांना तुला नकार देण्याच्या मागे जे कारण होतं ते कारण त्यांना सांगितलं, मग ते मला बोलले, त्यांनी मला शब्द दिला की मग वाघमारे तुमची परत घरी येईल आणि मी सोडून देईल तिला घरी। तेव्हा आता हे ऐकून मंजूलाही खूप आनंद होतो आणि त्यांनी त्यांचं वचन पूर्ण केलं, ते तुला घरी सुखरूप परत घेऊन आले बाळा, त्यांनीच तुला सोडलं बाळा घरी। तेव्हा आता मंजू विचार करत असते की मला सत्य असं बोलला होता की मला सॉरी वाघमारे, माझं चुकलंच, त्या नकाराचं मागचं कारण वेगळंच होतं, मला माफ करा, तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला सगळं कळेल वाघमारे, तुम्ही घरी जा आधी, असं सत्य तिला बोललेलं असतं ना, तर ते तिला आठवत असतं। तर आता आई परत म्हणते, मंजू सत्यजितराव तुझ्यासाठी चांगला जोडीदार आहे, मला कळून चुकलंय बाळा, हे माझ्याने खूप मोठी चूक झाली, मला क्षमा कर। तेव्हा आता मंजू म्हणते, नाही आई तुझं काही चुकलं नाहीये, ती वेळच तशी होती। तेव्हा आता मंजूची आई म्हणते, हे बघ बाळा, तू आहे ना सगळ्या जगासमोर सत्यजितरावांना होकार सांगून दे आणि जा, तुझं त्यांच्यावर किती प्रेम आहे ते त्यांना खरंच सांगून दे। तेव्हा आता मंजू खूप खुश होते आणि आमरी सुद्धा खूप खुश होते, तर डीजे सुद्धा खूप खुश होतो। तर तिघही एकमेकांच्या गळ्यामध्ये गळे पडून हसत असतात, खूप खुश असतात। तर मंजू आता डीजेला आमरीला सगळं खरं खरं सांगत असते। तेव्हा आता आमरी म्हणते, काय ग दीदे, त्यांनी जर कधी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही का थोडं खरं ना खरं थोडीच सांगून दिलं असतं बाहेर। तेव्हा आता मंजू म्हणते, तो प्लॅन सत्याचा होता, तो सत्य आहे, तू विचार नाही करू शकत, त्याचं डोकं कुठल्या कुठे चालतं। तेव्हा आता डीजे म्हणतो, हो ना, हां बरोबर आहे। तेव्हा आता मंजू म्हणते की हां बस रे। तेव्हा आता डीजे म्हणतो, हे बघ तू पण आता त्यांना सांगून दे, तू वेळ वाया नको घालू आणि त्यांना तुझ्या प्रेमाचा होकार सांगून दे। तेव्हा आता मंजू सत्याला भेटायला जाते आणि तिच्या प्रेमाची कबुली देते की माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण ती अडखळत बोलते की सत्या माझं तुझ्यावर, असं ती अडखळत बोलत असते। तर पुढे सत्या म्हणतो की वाघमारे मला आता सांगून द्या तुमच्या मनात काय आहे काय नाही तर, पण सत्या पण खूप ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो। अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, गुड नाईट।